हे किरण थोरात येते बसलेले. त्यांना त्यांच्या मनात एक विचार आला. हे त्यांनी असं चिमणींसाठी एक पोपटी बनवली. ती चिमणी एक एक गवत आणत होती, पण ते काय तिच्या चुंचेत बसत नव्हतं. तर यांनी काय केलं, नारळाच्या शेंड्या वगैरे लावून रात्री असं ठेवलं. त्यात पहा आता हे पक्षी आता अंडे देईल, पिल्लं तयार होतील. म्हणजे हा निसर्गाचा किती मोठा एक भाग आहे. आमचे रान्नीचे किरण थोरात म्हणून तिथं त्यांचं टू व्हीलर गाडीचं रिपेरिंगचं आहे. पण त्यांनी पहा किती म्हणजे सुंदरपैकी ते एका पक्ष्याचा जीव एकदम सुरक्षितपणे त्यांनी जपन केलं. त्याचं स्वतः त्यांनी वर चढून नारळीच्या शेंड्या लावल्यात. पहा याच्यात सगळ्या फोटोमध्ये दिसतात आणि पक्षी पण दिसतोय. अंडे घातलेली असतील, आता ते पक्षी बसलेला असेल तर त्यांनी पाण्याची बी याची सोय केलेली आहे मुंग्यांसाठी, प्राण्यांचा छोट्या छोट्या याच्यासाठी. मी इतकं त्यांना निसर्गाचं आवड आहे. असे प्रत्येक गावात निसर्गप्रेमी पाहिजेत. हे किरण थोरात आहेत रान्नीचे, मेघरी फाट्यावर यांचं दुकान आहे. आता आपण त्यांची काय करू, त्यांनी प्राण्यांसाठी वनीकरणात झाडवी असेल, वडवृक्ष असतील, यांनी भरपूर त्यांच्या डोंगरात झाडीचं वृक्षारोपण केलेलं आहे. त्यांच्याशी आपण एक चर्चा करू. किरण फिटर, तुम्ही काय काय केलं, तुमचा थोडा आम्हाला संवाद लागतोय. आम्ही जवळजवळ 600 वडाची झाडं लावली. त्यांना पालन पोषण केलंय, रोडच्या कडांनी पाणी घातलंय. अजून पण लावायचे, जून चालू झाले. हा म्हणजे तुमचं पर्यावरणावर एकदम प्रेमच आहे. हा, प्रेमच आहे आमचं. कारण तिथं मोर बागडते, ससे, हरिण, बरेचसे वन्य प्राणी येतात, पाणी पितात. तुमचा भाग कोणता? रांजणी मातनी आमचा भाग. रान्नी, मातनी, खांडक, बाळेवाडी, हा डोंगर परिसर. आम्ही रोडच्या कडानी पण भरपूर झाडं लावली. पहा त्यांनी 600 वडाचे स्टंप तोडून स्टंप लावलेत, ते रोपले, तितके भारी झालेत. आता त्याच्या पक्षी घरटे बनवतात, पिल्लं काढतात, उदरनिर्वाह चालतो त्यांचा. वा वा वा. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, पण असे निसर्गप्रेमी माणसं आम्हाला लय लागतात. त्याच्यामुळे पूर्ण श्रमदानातून केलंय. असं काही कोणी पैसा